की मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि मंत्र्यांच्या शासकीय गाड्या विका, त्याचा लिलाव करा आणि त्यातून आलेले पैसे उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला द्या. आमचं म्हणणं आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पण 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. ITR भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात. इतर लोन मिळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ते ITR भरत असतात. जंगली जनावरांचा शेतीला त्रास होतो तो विषय, विजेचा विषय, असे अनेक शेतकऱ्यांचे विषय घेऊन आम्ही हजारो शेतकरी काल मुंबईमध्ये आलो होतो. इंग्रजांपेक्षा सुद्धा वाईट वागणूक काल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. नमस्कार, story.comच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, विधानभवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. का नेमकं तुमच्याकडून तो प्रयत्न झाला हे सांगण्यासाठी आपल्याकडे स्वतः रविकांत तुपकर साहेब आहेत. सर, काय नेमका उद्देश होता तुमचा मंत्रालयामध्ये घुसण्याचा? असं नाही, आमच्या काल आंदोलनाची थीम अशी होती की मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि मंत्र्यांच्या शासकीय गाड्या विका, त्याचा लिलाव करा आणि त्यातून आलेले पैसे उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला द्या. आम्ही सरकारला म्हणतो की सरसकट कर्जमुक्ती द्या. सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाही. आता त्यांनी कर्जमुक्ती आणली, ती 2019च्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये थकीत शेतकऱ्यांना दिले. आमचं म्हणणं आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पण 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. त्यांनी नियमित कर्ज भरला म्हणजे गुन्हा केला का? तर श्रीमंत शेतकरी आहेत का? नाही. पाहुण्या नावळ्याकडून आणले, इकडून तिकडून पैसे आणले, ते पैसे भरले दागिने म्हणून आणि रेग्युलर खाते केले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्या. ITR भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात. इतर लोन मिळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ते ITR भरत असतात. त्यामुळे त्यांचाही समावेश कर्जमाफीमध्ये करा आणि 2019च्या अगोदरचे जे शेतकरी आहेत त्यांचाही समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये करावा. पुनर्गठित शेतकरी, रूपांतरित कर्ज झालेले शेतकरी यांचाही समावेश करावा अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे या OTS योजनेमुळे. कर्जमुक्ती नाही, ही OTSची स्कीम आहे. तर अशा पद्धतीनं हे सिबिल खराब होऊ नये म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारशी बोललं पाहिजे, रिझर्व्ह बँकेशी बोलून तसे आदेश काढले पाहिजे आणि एकाही शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार नाही, जेणेकरून इतर लोन मिळायला शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. अशा पद्धतीचं धोरण राबवलं पाहिजे. त्याचबरोबर सोयाबीनच्या भावाचा विषय आहे, कापसाचा विषय आहे, कांद्याच्या निर्यातबंदी घातली, ती कांदा निर्यातबंदी उठवा आणि कांद्याचे दर वाढवा. ऊसाला एक रकमी FRP नाही. जंगली जनावरांचा शेतीला त्रास होतो तो विषय, विजेचा विषय, असे अनेक शेतकऱ्यांचे विषय घेऊन आम्ही हजारो शेतकरी काल मुंबईमध्ये आलो होतो. पण सरकारने इंग्रजांपेक्षा सुद्धा वाईट वागणूक काल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना घरून अटक केली, जसं काही दहशतवादी आहोत, आम्ही नक्षलवादी आहोत. आमचे मोबाईल जप्त केले, जेवायला कोणाला दिलं नाही, गोळ्या औषधीसुद्धा कोणाला मिळू दिलं नाही, वकिलांनासुद्धा आम्हाला भेटू दिलं नाही रात्री 12 वाजेपर्यंत. अशा पद्धतीनं जर सरकार वागणार असेल, एका बाजूला अजमल कसा वाला तर त्याला तुम्ही बिर्याणी खाऊ घालता, तो अजमल कसा मुंबईत येतो कसा? तिकडे नक्षलवादी काश्मीरमध्ये येऊन आपल्या जवानांना पर्यटकांना ठार मारून जातात कसे? पण तिथं तुमचं डिपार्टमेंट काम करायला तयार नाही. पण आमच्यासारखे गावगाड्यातले शेतकरी हक्क मागायला आले तर तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीनं वागणूक देता, दहशत करता, दडपशाही करता, हे चुकीचं आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत जर सरकार आणि पोलीस वागणार असेल ते कदापि खपून घेतल्या जाणार नाही. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. इथं जशास तसं उत्तर दिलं जाईल. शेतकऱ्याच्या नादाला लागाल तर तुमचंसुद्धा पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी दमन केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवलं. काल रात्री तुम्हाला किती वाजता सोडण्यात आलं? आम्हाला रात्री उशिरा 11-12 वाजता सोडण्यात आलं. आमच्या सह्या घेतल्या, आम्हाला नोटिसेस दिल्या. गुन्ह्या फिण्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. पण अशा पद्धतीनं दडपशाही करणं, आम्ही काय मागायला आलो होतो? आम्ही काय विध्वंस करणार होतो का? आम्ही मंत्रालयासमोर, शासकीय बंगल्यासमोर येऊन त्याची प्रतिकात्मक हराशी करणार होतो. सरकारला सांगणार होतो की शासकीय बंगल्यामध्ये आता गरज नाही शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याची, ते हॉटेलमध्ये पण राहू शकतात ना. आमदारांना आमदार निवास आहे, ते कुठं राहतात? हॉटेलमध्ये राहतात, 5 स्टारमध्ये. मंत्र्यांना बंगले असून ते अनेक मंत्री 5 स्टार हॉटेलला राहतात. याचा उपयोग काय? ही प्रॉपर्टी विकून टाका ना. एरवी सगळी प्रॉपर्टी तुम्ही अंबानी अदानीच्या ताब्यात द्यायलाच लागली की नाही? काही ठेवतं शिल्लक सरकार? एका बाजूला गरज नसताना 1 लाख कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करताय, वाढवणच्या बंदराला विरोध असताना पैसे देत आहे. म्हणजे जिथं लोकांची मागणी नाही तिथं बळजबरी प्रकल्प उभे करताय. इथं शेतकऱ्यांची मागणी कर्जमुक्तीची आहे, इथं शेतकऱ्यांची मागणी शेतीमालाच्या भावाची आहे. अरे आम्ही म्हणतो आम्हाला विजेचं कनेक्शन द्या, तुम्ही सोलार पंप आमच्या उरावर टाकायला लागलेले आहेत. आम्ही म्हणतो आम्हाला शेत रस्ते द्या, तुम्ही द्यायला तयार नाही. आयात निर्यातीच्या धोरणात तुम्ही बदल केलेला आहे. सोयाबीन निर्यातीचं प्रमाण घटलेलं आहे. सोयाबीन निर्यात झाली तर सोयाबीनचे भाव वाढतील. सांगायचं तात्पर्य असं की सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. म्हणून या सरकारला वठणीवर आणण्यासाठी मोठी लढाई येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांची उभी होणार आहे.
बच्चू कडू यांनी पण शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभा केलं होतं. मात्र शेतकऱ्यांना आता संत गतीने कर्जमाफी सुरू आहे. जे थकीत वर्षानुवर्ष थकीत कर्जदार आहेत त्यांना कर्जमाफी भेटत नाही. आता RTR भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटत नाही. अनेक शेतकरी यामार्फत वंचित राहणार आहेत. मात्र बच्चू कडू आता आमदारकी भेटल्यापासून या विषयावर बोलायला तयार नाही. नाही, बच्चू भाऊंनी पहिले शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन केलं होतं, पण ते आता सत्तेत गेल्यामुळे कदाचित त्यांच्या बोलण्यावर मर्यादा येत असतील किंवा त्यांना काही वरतून बंधन असेल, ते मला काही माहीत नाही. ते त्याच्यावर तेच अधिक प्रभावीपणे बोलू शकतील. पण आता प्रश्न असा आहे की आता म्हणजे ते आंदोलन हे आमदारकीसाठी होतं का? त्याच्याबद्दल मी नाही काही सांगू शकत. लक्षात घ्या, आपला प्रवास कसा करायचा हा त्या नेत्यांनी किंवा त्या कार्यकर्त्यांनी ठरवायचा असतो. आमचा प्रवास हा संघर्षाचा आहे. आमचा प्रवास हा रस्त्यावरचा आहे. आम्ही संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे. त्यामुळं किती संकट आले, किती गुन्हे दाखल झाले, किती वेळा अटका झाल्या, तुरुंगात गेलो, प्रसंगी फासावर जरी लटकवलं तरी आम्ही बापाच्या घामाच्या दामासाठी आणि आमच्या माईचं कुंकू वाचवण्यासाठी आम्ही लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. तुम्ही काँग्रेस सरकार पण पाहिलं, म्हणजे आताचं पण सरकार पाहताय, मग तुम्हाला शेतमालाच्या भावामध्ये काय फरक जाणवतो का? शेतीला योग्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो का? सरकार सगळे सारखेच. विरोधी पक्षात असला की शेतकऱ्याच्या बाजूने गळे काढायचे, सत्तेत गेला की शेतकऱ्याला मारायचं, उद्योगपती ठेकेदारांचं भलं करायचं, सगळ्याच पक्षाचं धोरण आहे. मी मागे एकदा सांगितलं होतं एका भाषणामध्ये, आमच्या भागातल्या पोरांना एका विंचू पकडून आणले 5-6 वेगळ्या वेगळ्या रंगाचे आणि गावच्या फाट्यावर विकायला ठेवले, त्याच्यावर जाळ्या मारल्या. एक कीटकप्रेमी आला, म्हणे हा विंचू तू केवढ्याला दिला? तर म्हणे 25 रुपये याची किंमत आहे. म्हणे लाल रंगाचं म्हणे 25, म्हणे भगव्या रंगाचं म्हणे 25, म्हणे निळ्या रंगाचं म्हणे 25, म्हणे हिरव्या रंगाचं म्हणे 25. मग याचे रंग वेगळे वेगळे आहेत म्हणे, पण मग याची किंमत कशी काय सारखी आहे? ते म्हणे हात लावून पहा म्हणे, दणका सारखाच देतात म्हणे ते. तसं या सगळ्या पक्षांचं झालं. लक्षात ठेवा, शेतकऱ्याला नागवायचं, शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करायचं हे धोरण सगळ्यांचंच आहे. कुणाच्या काळात शेतीमालाला चांगला भाव मिळाला? सोयाबीनचा उत्पादन खर्च गेल्या वर्षीचा 7,500 रुपये प्रति क्विंटल आणि बाजारातला भाव आम्ही 4,000 रुपये घेतला. आम्ही मरणार नाही ते कसे जगणार आहे? आणि कर्जमुक्ती देताय म्हणजे काय उपकार करताय का? आणि आमच्यावर झालेलं कर्ज तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे, सरकारच्या चुकीमुळे झालेलं आहे. त्यामुळे आमचं कर्ज फेडणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आज सकाळी मी वाचलं, कुठल्या तरी मोठ्या उद्योगपतीचे 2200 कोटी रुपये, 22,000 कोटी रुपये, झीज काय चंद्रा, 22,000 कोटी रुपयाचं सेटलमेंट 6.5 कोटीत झालं. आमचं का नाही होत तसं? म्हणजे उद्योगपतींचे लाखो कोटी रुपये तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्याला पैसे द्यायचे म्हटलं की तुमच्या पोटात गोळा उठतो. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. 5 वर्ष आमदारांचे पगार बंद करा. 5 वर्ष या मंत्र्यांवरचा, आमदारावरचा शासकीय खर्च बंद करा. लासवन अधिकाऱ्याचे पगार 25% आणा. सरकारची तिजोरीत पैसा नाही तर फटका सगळ्यांनाच बसू द्या ना. मग आम्हालाच का बसवता शेतकऱ्यांना? म्हणजे तुम्ही बंगल्याचं रिन्युएशन करणार. अहो, केंद्र सरकारमध्ये बंगल्यांचं रिन्युएशन करायला या 10-12 वर्षामध्ये 576 कोटी रुपये खर्च झाले. काय गरज आहे का हे सगळं करायची? म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांकडे सरकारनं सहानुभूतीनं पाहिलं पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल. जीच्या SL विजनचे प्रमुख सुभाष चंद्रा यांचं कर्ज माफ होऊ शकतं, तर मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा प्रश्न रविकांत तुपकर